सध्या पाऊस इतका पडतोय ना, अगदी रिमझिम पासून धो-धो पर्यंत गेला आहे. पण पाऊस जरी धो-धो पडत असेल तरी सिरीजचं नाव मात्र रिमझिम रेसिपीज राहील. सो वेलकम टू आवर व्हेरी फर्स्ट व्हिडिओ ऑफ सिरीज आलू वडी फ्राय. आय एम डॅम शुअर गाईज, आलू वडी तर सर्वांनी नक्कीच खाल्ली असेल. सो नाव लेट्स सी आलू वडी फ्राय. त्यासाठी आधी आळूची पाने म्हणजे कोलकॅसिया लीव्स स्वच्छ मिठाच्या पाण्याने वॉश करून घ्यायची. यू कॅन सी हिअर. ओके. त्यानंतर एका बाउलमध्ये बेसनचं पीठ दॅट इज ग्राउंड फ्लावर, 3 चमच लाल तिखट जे की आम्ही घरी बनवलं आहे बरं का, 1 चम्मच हळद दॅट इज टर्मरिक पावडर आणि 1 चम्मच जिरा पावडर जी की रोस्टेड आहे, जशी माझी आई माझ्या भावंडांना रोस्ट करते अगदी तसं. त्याच्यानंतर 1 चम्मच धने पावडर ऍड करावी जी की सेम रोस्टेड आहे. अँड ॲट लास्ट ऍड सम सॉल्ट टू टेस्ट. आलूवडी म्हटलं की सर्वांच्या जिभेवर चव रेंगाळते, ती म्हणजे गोड आणि आंबट, सेम लाईक माय सिस्टर. सो ऍड सम जॅगरी पावडर अँड टॅमरिन पल्प दॅट इज चिंचेचा फोड. हा चिंचेचा फोड देखील आम्ही घरी बनवला आहे. इट इज व्हेरी इझी टू मेक, पण काळजी घ्या चिंचा जास्त आंबट नसतील याची. ऍड सम वॉटर अँड मिक्स इट थरली. सी, मिक्स इट व्हेरी वेल. Mix it. Then add some water as much as needed and make a thick paste, जेणेकरून आपल्याला ही पेस्ट पानांवरती अप्लाय करणे इझी होऊन जाईल. जोपर्यंत मिक्सचर तयार होत आहे तोपर्यंत गॅसवरती बाजूला पाणी उकळत ठेवायचं आहे. Then take a flat board to make the rolls. If you have seen carefully, आळूच्या पानांवर ना थोड्या थिक वेन्स असतात अदर दॅन अदर लिप्स. त्या चाकूने आणि बेलनने बारीक करून घ्यायचे आहे, अगदी असं. त्यानंतर मिक्सचर नीट पानांवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. पान आणि मिक्सचर यांचं अल्टरनेट एक सेट करून घ्या. पाने जितकी हवी तितकी यूज करू शकता तुम्ही. अरे रे, पाणी तर उकळलं. त्यानंतर नॉर्मल प्रेशर देत हलक्या हाताने पानांचा रोल करून घ्यायचा आहे. तयार झालेला रोल बॉईल करायला ठेवून द्या. हे बघा, हा काय बोलतोय इथे, हा बोलतोय फक्त 10 मिनिटं वेट करा. 10 मिनिटांनंतर रोल अगदी छान उकळून झालेला आहे पहा. पण याला लगेच बाहेर काढू नका, अदरवाइज यू विल गेट बर्न जस्ट लाईक मी. सो गाईज टेक केअर. थंड झालेला रोल 5 मिनिटांनी बाहेर काढून त्याच्या वड्या न पाडता त्याला लॉंग स्टिक शेप मध्ये कट करून घ्या टू गिव्ह अ फ्राईड लाईक अपीअरन्स. प्रोबॅबली लहान मुलं आळूवडी बोललं की खात नाही, बट व्हॉट इफ यू से आळूवडी फ्राईज, ते नक्की खातील. सी, इट इज लुकिंग सो टेम्पटिंग. त्याच्यानंतर एका कढईमध्ये पुरेसं तेल घालून फ्राय करण्यासाठी सोडून द्या. तुम्हाला माणसांची किरकिर आवडत नसेल, बट आय बेट यू ही किरकिर तुम्हाला नक्की आवडेल. ऐका हा, नक्की ऐका. त्यानंतर फ्राईज ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्या. जळणार नाहीत याची काळजी घ्या, कारण त्यासाठी नातेवाईक आहेतच. फ्राईड केलेले फ्राईज एका प्लेट मध्ये नीट काढून घ्या. Then sprinkle some peri-peri masala on it. You can use any type of masala that you like and according to your choice. Here I have used mayonnaise for a dip, but you can use any kind of dip, just like Szechuan chutney and etc. See, the fries are ready. आता काय मग, करा ना एन्जॉय आलूवडी फ्राय. फ्राईज तर तयार झालेले आहेत. नाव लेट्स गो फॉर द रिव्ह्यू. इथे बघा माझा भैया काय बोलतोय. मस्त, खूपच छान, वा वा, एकदम कुरकुरीत अशी आळूवडी. कधी तू
चांदण्या